नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री सत्तार यांच्या अनेक प्रकरणांवर जोरदार हल्ला केला होता। त्याचा व्हिडिओ सिल्लोड तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रचंड व्हायरल करीत भाजपची सत्ता असूनही त्यांच्या मदतीला ठाकरे गटाचे दानवे आले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सिल्लोड भाजपाची सध्या सत्तेत असूनही मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाकेबंदीमुळे बिकट अवस्था झालेली आहे। अनेक प्रकरणे आणि पुरावे असून देखील कुणाकडे न्याय मागावा अशा विवंचनेत नेते आणि कार्यकर्ते असताना सांगताही येईना आणि सहनही होईना अशी परिस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे। नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री सत्तार यांच्या अनेक प्रकरणांवर जोरदार हल्ला केला। त्याचा व्हिडिओ सिल्लोड तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रचंड व्हायरल करीत भाजपची सत्ता असूनही त्यांच्या मदतीला ठाकरे गटाचे दानवे आले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा अशी सत्तेचा त्रिशूल असतानाही स्थानिक भाजपाला ठाकरे गटाच्या मशालीचा प्रकाश सर्वत्र फिरवावा लागत आहे। जगदीश नारळे, एमसी न्यूज, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। आमचे एक अब्दुल सत्तार मंत्री मेडिकल कॉलेज अजून सुरूच झालं नाही। मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल लागतं, परंतु यांनी इथं हॉस्पिटल 2018 पासून चालू असल्याचं कागदपत्र दिलं होतं। अजून तिथं काहीही नाही, बेसमेंट सुद्धा झालेलं नाही, पण 2018 पासून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू असल्याचे कागदपत्र दाखवलेले। काय आमच्याकडे सिल्लोडला, संभाजीनगरला लोकांना माहिती आहे, पण या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या लोकांना माहितीच होत नाही या गोष्टी। आणि म्हणून 2018 पासून जर तुम्हाला मेडिकल कॉलेज लागतं तर तिथं हॉस्पिटल असलं पाहिजे। हे 2018 पासून सुरू असल्याचं कागदोपत्री दाखवलेलं सभापती महोदय। हा आरोप सभागृहात सुद्धा कैलास गोरंट्याल नावाच्या सदस्यांनी केलेला आहे। याच ठिकाणी या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे, हे जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी 60 बेडचं आयुर्वेदिक हॉस्पिटलची परवानगी घेतली, म्हणजे जिथं हे मेडिकल घेत आहे तिथंच आयुर्वेद सुद्धा 300 बेडच्या याची सुद्धा परमिशन त्यांनी मागितलेली। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर मंत्री करत असेल आणि ज्यांनी हा आरोप बाहेर काढला, सत्यता सुधीर भाऊ, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। महेश शंकर बल्ली नाव आहे त्याचं, तो भारतीय जनता पार्टीचा, त्याचे वडील नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, अतिशय सिनियर माणूस होता संघ परिवारातला, त्यांचा हा मुलगा आहे। त्याच्यावर 2 वेळेस हल्ले केलेले, हल्ले पोलीस तक्रार सुद्धा घेत नाही तुमच्या राज्यात। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हल्ले होतात, सत्तारचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून, पण या भारतीय जनता पार्टीची तक्रार, कार्यकर्त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही सभापती।